मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय बडे मुद्दे। आणि आज बडे मुद्देच्या माध्यमातून आपल्याला एक अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालायचा आहे। राहुल गांधींची एक अतिशय महत्त्वाची अशी सभा पुण्यात पार पडली। छात्रों की गूंजच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थींशी संवाद साधला। पण हा संवाद साधत असताना राहुल गांधींनी महिलांच्या प्रती खरं तर त्यांना एक आवाहन केलं की तुम्ही पिंजरा तोडा। पण हा पिंजरा तोडा असं म्हणत असताना त्यांनी केवळ हिंदू महिलांच्या बद्दल ते बोलले, बाकीच्यांबद्दल ते का बोलले नाहीत असा सवाल करत त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। म्हणूनच एक नवा वाद उभा राहिला आणि त्याच वादाच्या अनुषंगाने आज बडे मुद्देच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत। फक्त हिंदू महिलांच्या मुक्तीचा मुद्दा घेऊन राहुल गांधींनी पक्षपातीपणा केलाय का, हा मुद्दा आज चर्चेला घेऊया। या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत असतील। आपल्यासोबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे असतील, शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील असतील, एमआयएमच्या नेत्या रोहिनाज शेख या चर्चेमध्ये सहभागी होतील। त्याचबरोबर आज आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी आणि भाजपचे नेते प्रवक्ते मधु चव्हाण सुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहेत। या सगळ्या मान्यवरांशी आपण बोलूया, चर्चा करूया, पण त्याआधी बघूया दिवसभरातले इतर काही महत्त्वाचे बडे मुद्दे। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षात भीषण आग, 3 बालकांचा होरपळून मृत्यू तर 6 बालकांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार। विरोधकांची सरकारवर जोरदार टीका। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी अमरावतीतल्या रुग्णालयाची केली पाहणी। आंबेडकरवादी संघटना आणि प्रहार संघटनेचा आक्रमक पवित्रा, आंबेडकरांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न। मुंबईतल्या कांदिवलीत मराठी भाषा शिकण्याच्या विरोधात रिक्षा चालकांचा रास्ता रोको। लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी, काही रिक्षा चालकांनी प्रवाशांना धमकावल्याचा आरोप। जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळातली चर्चा तोडग्याविना संपली। 29 ऑगस्टला करणार निर्णायक आंदोलनावर जरांगे ठाम, तर मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात सरकारकडून चुका झाल्याची विखे पाटलांची कबूल। आणि शेवटचा मुद्दा, तुकाराम मुंडेंच्या कारवाईनंतरही हॉटेल चालकांचा निष्काळजीपणा सुरूच। नालासोपाऱ्यामध्ये भातावर उंदीर तर संभाजीनगरच्या वैजापुरात कचोरीत आढळल्या लेंड्या। आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, छात्रों की गूंज या कार्यक्रमात काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी विद्यार्थिनीशी संवाद साधला। हा संवाद साधत असताना त्यांनी मुलींनी पिंजरा तोडला पाहिजे असं आवाहन केलं। हे आवाहन करताना त्यांनी मनुस्मृतीतल्या एका जुन्या मानसिकतेचा दाखला दिला। त्यांच्या या विधानाच्या नंतर देशपातळीवर एक नवा वाद निर्माण झाला। राहुल गांधी केवळ हिंदू धर्मातल्या परंपरांनाच लक्ष्य करतात, इतर धर्मामधल्या महिलांच्या स्थितीवर त्यांचं मौन का, असा आरोप एका गटाकडून केला जातोय, विशेषतः सत्ताधारी गटाकडून। तर दुसऱ्या बाजूने त्यांच्या विधानाचा संदर्भ हा विशिष्ट धर्मापुरता मर्यादित नव्हता, तर तो देशातल्या सर्व महिलांच्या मुक्तीशी जोडला होता, असा प्रतिवाद केला जातोय। या संपूर्ण वादाकडे केवळ राजकीय चष्म्यातून न पाहता त्यामागचं सामाजिक वास्तव आणि राजकीय हेतूंचा तटस्थपणे वेध घेणं गरजेचं आहे। भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशात कोणत्याही राजकीय नेत्यानं धर्माशी संबंधित ग्रंथाचा किंवा परंपरांचा उल्लेख केला तर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटणं अगदी स्वाभाविक आहे। टीकाकारांच्या मते जेव्हा महिलांच्या हक्काचा विषय येतो तेव्हा 3 तलाक, हिजाब किंवा इतर धर्मीय संस्थांमधील महिलांच्या अधिकारांवर राहुल गांधी किंवा त्यांचे सहकारी उघडपणे बोलणं का टाळतात बरं? केवळ एकाच धर्मातल्या अनिष्ट रूढींवर बोट ठेवल्यानं राजकीय तुष्टीकरणाचा आणि पक्षपातीपणाचा संशय बळावतो, हा आक्षेप पूर्णपणे फेटाळता येणार नाही। सार्वजनिक जीवनातल्या नेत्यांनी कोणत्याही एका वर्गाला लक्ष्य न करता सर्वसमावेशक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा असण्यात अजिबात गैर नाही। पण या वादाची दुसरी बाजू समजून घेणे तितकंच गरजेचं आहे। राहुल गांधींच्या समर्थकांचा आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा हा युक्तिवाद आहे
की त्यांनी पिंजरा हा शब्द कोणत्याही एका धर्माच्या बंधनासाठी वापरलेला नाही. तो शब्द भारतीय समाजातल्या पुरुष प्रधान मानसिकतेचं प्रतीक होता. भारतात जात, धर्म किंवा प्रदेश कुठलाही असो, महिलांना आजही निर्णय स्वातंत्र्य, शिक्षण आणि सुरक्षिततेसाठी संघर्ष करावा लागतो हे वास्तव आहे. त्यामुळे त्यांचं विधान महिलांच्या सार्वत्रिक सक्षमीकरणासाठीचं एक आवाहन होतं. त्याला धार्मिक रंग देणं हा मूळ मुद्द्यावरून लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पण या दोन्ही बाजू आपण मांडल्या, पण त्याच्याबद्दलची त्यांची मतमतांतरं आणि या सगळ्या वादाच्या मुळाशी असलेल्या अनेक कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न आज बडे मुद्द्याच्या माध्यमातून म्हणून काही मूलभूत सवाल आज आपण उपस्थित करतोय. मुद्दा आहे की राहुल गांधींच्या विधानाचा अर्थ महिला मुक्ती आहे की विशिष्ट धार्मिक परंपरेवर टीका आहे. आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया, विचारूया. सर्व धर्मातील अनिष्ट प्रथा आणि भेदभावावर समान स्पष्टपणे बोलणं हे गरजेचं नाहीये का? मग ते बोललं जातंय का की विशिष्ट एका गटाबद्दलच बोललं जातंय? महिलांच्या प्रश्नांना धार्मिक वादाचा रंग मिळाल्यानं मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष होतंय का? महिलांचा प्रश्न हा अतिशय गंभीर आहे, पण त्याला धार्मिक रंग दिल्यामुळे मूळ जो प्रश्न आहे महिलांच्या मुक्तीचा तो दूर जातो का? भारतामध्ये पुरुष प्रधान मानसिकता ही केवळ एका धर्मापुरती मर्यादित आहे का? मग ती एका नसेल तर मग सगळ्याबद्दल बोललं जातंय का? विचारूया आपण त्याच्याबद्दल सुद्धा. राहुल गांधींच्या विधानांचा धार्मिक ध्रुवीकरणासाठी वापर केला जातोय का? हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यातलं बरोबर काय घ्यायचं आणि कसं त्याच्याबद्दलचं धार्मिक ध्रुवीकरण करायचं अशी रणनीतीचा सुद्धा हा भाग आहे का? चला चर्चा करूया या सगळ्या मुद्द्यांची. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत स्टुडिओत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते, भाजपचे नेते मधु चव्हाण जी आहेत. खूप स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत. अतुलजी खूप स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील आहेत. खूप स्वागत आहे चित्रलेखाजी तुमचं. आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या नेत्या शायना एनसी सुद्धा जोडले गेलेल्या आहेत. शायनाजी तुमचंही स्वागत आहे. आणि MIMच्या नेत्या रुहिना शेख सुद्धा या चर्चेत थोड्याच वेळात सहभागी होतील. मी त्यांची सुद्धा भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करेन. पण चर्चेची सुरुवात मला मधु चव्हाण यांच्यापासून करायची होती, कारण त्यांचा मूळ आक्षेप आहे राहुल गांधींच्या त्या भूमिकेच्या बद्दल. सुरुवातीला सांगा की तुमचा आक्षेप काय आहे? का तुम्हाला असं वाटतं की राहुल गांधी यांनी पक्षपातीपणा केलाय? आपल्या माध्यमातून सुरुवातीलाच मी सहकारी जे आज चर्चेमध्ये सहभागी आहेत त्यांना मी विनंती करणार आहे की आपण एकमेकांचं म्हणणं शांतपणे ऐकूया. हो. आणि कोणी कोणाला मध्ये न अडवता तुम्ही जो अँकरने वेळ दिला असेल त्या वेळात आम्ही संपवू. त्यामुळे आरोप प्रत्यारोपापेक्षा एक गंभीर मुद्दा आहे. हा कुठल्या एका पक्षाशी संबंधित नाही आहे. मनुस्मृतीचा उल्लेख केला आहे. मनुस्मृती ही त्या ठिकाणी कालबाह्य झालेली आहे. तिचा कोणी त्या ठिकाणी आता उपयोग करत नाही, त्याला मानतही नाही. आता जे राज्य चाललेलं आहे ते भारतीय राज्यघटना ही आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर आधारित आहे. आता त्याच ठिकाणी स्टेजवर राहुल गांधी जिथे भाषण करत होते त्याच ठिकाणी महिला सुद्धा होत्या. आमचं असं म्हणणं आहे की मनुस्मृती आता एक मनुस्मृतीचा आधार घेऊन त्या ठिकाणी बोलला हा हिंदू धर्मावरच आघात आहे असं आमचा त्यांच्यावर आरोप आहे. समोर त्या ठिकाणी महिला मुस्लिम सुद्धा होत्या. मग हिजाब बद्दल का बोलले नाहीत? 3 तलाक बद्दल का बोलले नाहीत? हलालाबद्दल का बोलले नाहीत? किंवा अगदीच थोडासा दूरचा मुद्दा असेल तरी सुद्धा 9 वर्षाच्या मुलीला लग्नाची परवानगी देणाऱ्या मुस्लिम कायदा जो इराणमध्ये झालाय त्यालाही त्यांनी स्पर्श करायला पाहिजे होता. आणि दुसरं मी राहुल गांधीजींना सांगू इच्छितो की शहाबानो खटल्यामध्ये आपलेच आपण ज्यांना मानता किंवा मानलंच पाहिजे परमपूज्य आपल्या दृष्टीने आपले पिताजी आहेत, त्या पिताजीने शहाबानो खटल्यामध्ये मुस्लिम महिलेला 12व्या शतकात नेऊन ठेवलं. न्यायमूर्ती चंद्रचूडने निकाल दिला होता त्या ठिकाणी. त्यावेळेला तुमचा त्या ठिकाणी धर्म कुठे गेला होता? मला माहिती आहे 1 लाख लोकांचा मोर्चा करीम लाला हाजी मस्तान यांच्या नेतृत्वाखाली बोरीबंदरला निघाला आणि त्यांच्या दबावाखाली हा मुस्लिम स्त्रीचा उद्धार करणारा कायदा त्याचं स्वागत नाही केलं, त्याला बळी पडले. हे का केलं नाही? 50% आरक्षण देण्याचा महिलांचा मुद्द्याचे बिल आलेलं आहे, त्याला आपण त्या ठिकाणी का विरोध करताय? समान नागरी कायदा, स्त्री पुरुष समान आहेत, तो कायदा त्या ठिकाणी तुम्ही का केला नाहीत?
आम्हाला तुम्हाला जर असं वाटत होतं की हे सगळं केलं पाहिजे तर आपण का केलं पाहिजे? सगळी कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करायला निघाल्यात. पिंजरा तोडायचा म्हणजे काय? त्यांचं संपूर्ण भाषण मी ऐकलंय की वडिलांचं, बंधूचं, पतीचं का ऐकायचं नाही. एखादा बाप मुलीला म्हणाला, बेटा 8 वाजता जरा वेळेवर घरी ये लवकर, तो काळजीपोटी बोलतो, तिच्यावर बंधन घालत नसतो. आणि म्हणून मला असं वाटतंय की मुस्लिम धर्मच त्या ठिकाणी महिलांना कमी लेखणार आहे, तर त्यांना काही स्पर्श नाही. जे जे हिंदूंचं आहे, आता आपण भारतभूमीला एका स्त्रीच्या रूपात भारत माता समजतो, आईच्या रूपात, स्त्रीच्या रूपात समजतो. त्या भारत मातेला आम्ही वंदन करणारं गीत आम्ही गाणार नाही. ही कुठली आले पद्धत? तुम्ही स्त्री म्हणून आपण स्त्री भारत माता समजतो. हिंदू धर्मामध्ये त्या ठिकाणी स्मृती काल्यबाह्य, वी डोंट केअर. आता घटनेप्रमाणे देश लागतो. हिंदू धर्म हा गंगेच्या पाण्यासारखा गतिमान आहे. सतीची चाल होती, बदलली. बालविवाहाची चाल होती, बदलली. अनेक विधवा विवाह होतात. सांगा बघू अन्य धर्मियांमध्ये अनादी कालापासून त्यांच्या धर्माची स्थापना झाल्यापासून जे कालबाह्य नियम आणि कायदे आहेत धर्मामध्ये बाळगले जाणारे, ते रद्द करण्याचे एक त्या ठिकाणी हमीद दलवाई सोडून द्या. त्यांचं आम्ही स्वागत करतो, आजही स्मरण करतो, किंवा कोणी झालं नसेल असंही मी म्हणत नाही. पण जे जे हिंदूंचं आहे, राहुल गांधी हिंदूंचा द्वेष करतात, हिंदू धर्मियांचा द्वेष करतात, हिंदू कुटुंब व्यवस्था त्यांना उद्ध्वस्त करायची आहे. एक अराजक सदृश्य परिस्थिती समाजातल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये निर्माण करून या ठिकाणी हॅवॉक करायचं आहे, असं आमचं मत आहे. ठीक आहे, मी अतुलजींकडून घेतो. तुमचं पूर्ण निवेदन ऐकलं, तुमचा आक्षेप कळला आहे. मी पुन्हा ते रिपीट करत नाही. अतुलजी, थेट आरोप पक्षपातीपणाचा आहे. तुम्हाला मुस्लिम धर्मियांच्या पिंजऱ्याबद्दल काही वाटत नाही का? त्याबद्दल बोलावंसं वाटत नाही का? हे त्यांचं म्हणणं आहे. म्यूटात अतुलजी, म्यूटात. सुरुवातीपासून बोला. आता ऐकू येतंय? हा. असं आहे विलास की राहुलजींनी ज्या मुलींशी चर्चा केली त्यातमधले एक शबाना आदाब नावाची मुलगी पण होती. आता हे कसं आहे की 1950, 1986 मग मी तिकडे गेलो तर फार अडचण होईल बीजेपीची. मग संविधान कसं तुम्ही पायाखाली तुडवलं होतं, झेंडा कसा अशोभन पायाखाली तुडवला होता, 52 वर्ष तुम्ही तिरंगा झेंडा फडकवला नाही, कसं तुमच्या काळामध्ये पलायन झालं काश्मीरी पंडितांचं तुमचं सरकार आल्यावर, अशा अनेक गोष्टी घेता येईल. आता तुमचं सरकार आहे, पंडितांचं टार्गेटिंग किलिंग कसं सुरू आहे ते पण मला सांगता येईल. बेसिकली ज्याचा प्रभाव आहे, आता हे केशवचंद्र सेन, राजा राममोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर, धोंडो केशव कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आणि सावित्रीबाई फुले सोबत एक मुस्लिम महिला सुद्धा पहिली टीचर होती, तिचं नाव मला एक्झॅक्टली आता आठवत नाहीये, त्या पण होत्या. तर एक समग्र दृष्टीनं विचार बघण्याची क्षमता नाहीये. पण प्रत्येक गोष्टीचा प्रश्न विचारले की तुकडे तुकडे गँग, पाकिस्तान चले जाओ, या सगळ्या गोष्टीचा चर्चा होत असते. आता मला सांगा की यांनी हे डायव्हर्शन टॅक्टिक्स आहे हे पोरांना कळलेलं आहे. हिंदू मुस्लिमच्या पद्धतीने कसं पंतप्रधानांना त्यांनी आडवं घेतलं पोरांनी, ते सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे. आता शिव्या देणं किंवा अब्यूज करणं हे वाईटच ना विलास, कोणी करो, मग ते पुरुष करो की स्त्री करो, बरोबर आहे की नाही? मग या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी फक्त मुलींना उल्लेखून का बोलावं? या देशाचे प्रधानमंत्री म्हणजे मुलींना कसं कमी लेखतात? कारण यांची मातृसंस्था तर कुटुंब व्यवस्थेवर विश्वासच करत नाही, ते लग्नच करत नाहीत. त्यांच्यासाठी लग्न इज अ कॉन्ट्रॅक्ट. मग मी म्हणू की इस्लाममध्ये लग्न इज अ कॉन्ट्रॅक्ट, आपल्या इथे पवित्र बंधन आहे 7 जन्माचं. मग त्यांनी त्यावेळेस आपल्या लोकसभेच्या ज्या अध्यक्ष होत्या तत्कालीन बीजेपीच्या, त्या सुद्धा डायसवर इंदोरच्या होत्या, आणि त्यांच्यासमोर त्यांनी म्हटलं होतं की शादी तो क्या है, कॉन्ट्रॅक्ट है, पटा तो ठीक है, ना तो ठीक है, तुम अपने रास्ते हम अपने रास्ते, वर्बॅटम सांगतो मी तुम्हाला, हे त्यांनी म्हटलेलं आहे. आता हे म्हणतात की बा मनुस्मृती जी आहे ते जुना ग्रंथ झालेला आहे, मनुस्मृतीच्या संदर्भामध्ये आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. तर विचारधांच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही भारत माता म्हटलं की आपण मातेच्या स्वरूपात पाहतो. मग भारत मातेचा अर्थ असा आहे की या देशातले पान, फूल, पत्ते, झाडं, पहाड, नद्या, सगळे लोक इररेस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन, धर्म न बघता सगळे म्हणजे भारत माता, असा त्याचा अर्थ आहे. मग तुम्ही मुस्लिमांना का वेगळं लागता? मुस्कान शर्मा नावाची पोरगी होती जिच्या पार्श्वभागामध्ये हे स्ट्रिक टाकली होती पोलिसांनी, ते पुरुष प्रधान मानसिकता दर्शवणार आहे. 7 वाजता मुलींनीच काय यायचं, मुलांनी का नाही यायचं? असे अनेक प्रश्न जे आहेत ते प्रश्न याच्यामधनं उभे होतात. आता मनुस्मृतीचे अनेक गोष्टी ज्या त्या मी काढून ठेवलेल्या आहे, पण यांनी रिजेक्ट केली, बरं केलं. तुम्ही विचारधन पण रिजेक्ट करून टाका, कारण विचारधनमध्ये बंच ऑफ थॉट मध्ये पण असाच काहीसा धंदा आहे, असंच काहीसं लिहिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हे सुद्धा रिजेक्ट करा. अतुलजी, त्यांनी हिंमत दाखवली. आता ते जुनाट झालेलं आहे.
डोंट केअर असं पण ते म्हणाले. वी डोंट केअर. नाही मग बरोबर मग आहे. मग 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 तुम्ही मुस्लिम धर्मियांच्या बद्दल सुद्धा, त्यांच्यातल्या अनिष्ट रूढी परंपरांच्या बद्दल सुद्धा एवढ्या टोकदार बोलण्याची हिंमत तुम्ही दाखवणार का? नाही, असा आहे विलास, की सगळ्याच महिलांच्या संदर्भामध्ये तुम्ही मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, हिंदू असं तुम्ही करा ना. तुम्हाला ते सुटेबल आहे. तुम्हाला म्हणजे बीजेपीला हाच धंदा आहे त्यांचा. बायनरी करायची, अस वर्सेस देम, आपल्या वर्सेस दुसरे. असं करत करतच यांनी हा 12 वर्ष धंदा केला आणि म्हणून पोरं जे आहे ते रस्त्यावर आले. आम्ही पण अस वर्सेस देम करत नाही. तुम्हाला संधी होती ना आमच्यासाठी सगळे सारखे आहेत म्हणण्याची. बिलकुल सारखे आहे ना सगळे. अरे तिथे मुस्लिम पोरगी होती ना. मग तिथे तिला मुस्लिम पोरी पण. त्यांना तिथं सांगता आलं असतं ना की तुम्ही अरे हिजाब पासून सगळे जी बंधनं आहेत असा आहे ना, विलास. सगळे पिंजरे तोडले पाहिजेत. असा आहे विलास, की ज्या लोकांनी 1/3 आरक्षण पारित झालेलं आहे 2023 ला, बहुमतांना एकमतानं पारित झालेलं आहे, त्यांनी ते लागू केलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये हळूचकण टाकलेलं आहे की 2026च्या नंतरच्या जनगणनेनंतर लागू होईल. म्हणजे 31 ला होईल, मग ते 33 पर्यंत फिगर्स येतील, 34च्या निवडणुका लागू येणार नाही, 39 पर्यंत लागू होईल. आम्ही त्यांना चॅलेंज करतो आहे की तुम्ही ते डिलिमिटेशन वगैरे सोडा, तो मूर्ख बनवण्याचा धंदा कोणाला करू नका. आमचं स्पष्ट म्हणणं आहे, तुम्ही हे 1/3 जे आहे 181 जागा 543 मध्ये आत्ताच तुम्ही नोटिफिकेशन काढा, कायदा झालेला आहे, संसदेने पारित केलेला आहे, तुम्ही आत्ता लागू करा. आम्ही 24 मध्येच म्हटलं तर लागू करा, त्यांनी केलं नाही. तर हे अस वर्सेस देम करणं वगैरे जे आहे तो प्रकार आहे. याच्यामध्ये धर्म कुठेही नाही आहे. याच्यामध्ये महिला म्हणजे महिला. स्मॅश द पॅट्रियार्की सगळीकडेच आहे. आणि त्या पॅट्रियार्कीवर त्यांनी जो हल्ला केलेला आहे. आता मला सांगा, तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंना असंच मानता का? तुम्ही सावित्रीबाई फुलेंना असंच मानता का? तुम्ही ईश्वरचंद्र विद्यासागरांना असंच मानता का? तुम्ही धोंडो केशव कर्वेंना असंच मानता का? ठीक आहे, तुमचा मुद्दा बरोबर आहे. मी तुमचा मुद्दा नाकारत नाहीये. अगदी बरोबर आहे की त्यांनी आपल्या धर्मातल्या त्या गोष्टींच्या बद्दल सामाजिक चळवळ उभी केली, त्यांनी त्या गोष्टी बदलाव्यात याच्यासाठी लढा दिला. एक सुधारणांची सगळी यादी त्यांनी जी आहे, सुधारकांची यादी तुम्ही सांगितली, त्या सगळ्या सुधारकांनी काम केलं की धर्मातल्या अनिष्ट रूढी परंपरा ज्या आहेत त्या तुटल्या पाहिजेत. शहनाईंसी आपल्या सोबत चर्चेत जोडल्या गेलेल्या. विलास एकच मिनिट. अजून मी काय जोडतो. सगळ्यात पहिले सतीच्या विरोधात झालं आंदोलन, राजा राममोहन राय यांनी केलं. कसले दाखले दिले? सगळ्यांचे दाखले दिले. विरोध कोण करत होतं? हीच मनुवादी मानसिकता. एज ऑफ कन्सेंट बिल, याच्यावर केशवचंद्र सेन यांनी मोठा आंदोलन उभा केला. संमती वय, सेक्सचं संमती वय जे आहे त्याच्यावर त्यांनी मोठं आंदोलन उभं केलं. तो कायदा पास झाला, म्हणजे 12 वर्षाचा. प्युबर्टी आली, 17 वर्षाच्या पहिले मुलगा झाला पाहिजे, नाहीतर मग दुसरं लग्न करता येईल, मनुस्मृतीत लिहिलेलं आहे. त्यानंतर विधवा पुनर्विवाह. मी विचारतो शहनाईंसी जी अनिष्ट रूढी परंपरांच्या बद्दल जर समजा मनुस्मृतीत त्या लिहिलेल्या असतील, कुठे लिहिलेल्या असतील, तुम्ही महिला आहात, महिलांवर अत्याचार करणाऱ्या किंवा दुय्यम समजल्या जाणाऱ्या गोष्टीबद्दल बोललं तर एवढा राग का? त्यांचा आक्षेप आहे. राहुल गांधी विद्वान आहे, राहुल गांधीचा अभ्यास आहे का? राहुल गांधींना माहिती आहे की मनुस्मृतीमध्ये काय आहे, आणि जे हे काँग्रेस पार्टी सांगतात की ते महिलांसाठी आहे, तर नारी शक्ती वंदनचा विरोध कशासाठी? आज जेव्हा ते बसतात आणि बोलतात की तुष्टीकरण, जेव्हा ते वोट बँकच्या पॉलिटिक्स करतात, जेव्हा जात पात धर्मच्या आधारावरती महिलांचा पण वापर करतात, मला विचारायचं आहे 4 प्रश्न. एक, तुम्ही हे तुकडे गँगला प्रोत्साहित करतात. 2, तुम्ही तिरंगा आणि वंदे मातरम ला नकारतात. तुम्ही फॉल्स PIL दाखल करतात कोर्टमध्ये. तिरंग्याला काय नकारलं मला कळलं नाही, तो वाद माझ्यापर्यंत नाही. जेव्हा ट्रिपल म्हणून जेव्हा महिलांना सम्मान देते NDA आणि आदरणीय प्रधानमंत्री, तेव्हा तुम्हाला कशासाठी अडचण होते? तुम्हाला ट्रिपल तलाक म्हणजे महिलांचा सन्मान पाहिजे की नाही? आता तुम्ही ते थिएट्रिक्स बघतात टेलिव्हिजन वरती, इकडे स्टेज वरती फोटो ऑप, थिएट्रिक्स, या तुम्ही सुंदर आहे, मला हक करा, कोण बोलतात, काय करतात, हे फक्त वॉटअबाउटरी आहे आणि फॉल्स नॅरेटिव्ह. आज पूर्ण देशमध्ये महिला जे आहे सशक्त आहे, शिक्षित आहे, आत्मनिर्भर आहे. आज महिलांचं नाव आहे घरवरती. महिलांना LPG गॅस सिलेंडर उज्ज्वला निमित्त भेटते. जनधन आधार कार्ड असो किंवा लखपती दीदीज, ड्रोन दीदीज, अनगिनत इतकी योजना आहे
ते आहे एक विजन प्लॅन. त्यांचे काही विजन प्लॅन नाही, फक्त सांगायचं की या तुम्ही इतकी सुंदर आहे, तुम्ही इतकी सुशील आहे, हे त्यांचं विजन प्लॅन. जेन झी आणि जेन अल्फाला माहिती आहे हे फक्त नौटंकी आहे काँग्रेस पार्टीचा. महिलांसाठी त्यांना काय करायचं आहे तर पहिले सदनमध्ये या, चर्चा करा, नारी शक्ती वंदन पारित करा. आणि नारी शक्ती वंदन तुम्ही पारित नाही करणार तर तुम्ही अँटी महिला आहे. हे जे वोट बँकचं राजकारण तुम्ही बघितलं, कुठे दलित, कुठे मुस्लिम, कुठे आता हिंदू, हे फक्त पॉस्चरिंग आहे. विजन प्लॅन आहे, त्यासाठी तुम्हाला फोकस करून अभ्यास करायचा आहे की आज जे महिला आहेत त्यांना काय पाहिजे. आयुष्मान भारत निमित्त त्यांना पाहिजे की त्यांच्या स्वास्थ्यावरती फोकस, त्यांच्या फॅमिलीसाठी काय आहे, स्किल डेव्हलपमेंट काय आहे. आत्मपरीक्षण करा की लाडकी बहीण योजना म्हणजे सशक्त करायचं एक महिलांना, त्याची कल्पना काय होते. आणि तुम्ही मनुस्मृतीची इकडे उल्लेख करतात. मला ऍक्च्युली हे सांगायचं आहे की लीडर ऑफ ऑपोजिशनच्या पद तुम्ही सोडा, तुम्ही लीडर ऑफ प्रोपगँडा म्हणजे फिट तुमच्यासाठी टायटल. ठीक आहे, मी विचारतो चित्रलेखाजी, त्यांचं म्हणणं आहे की हा एक निव्वळ आणि निव्वळ प्रोपगंडा. मी येतो, मला आधी सगळ्या पाहुण्यांकडे जाऊ द्या, सगळ्या पाहुण्यांची भूमिका ऐकून घेऊ, नंतर आपण ओपन टू ऑल करू. हा केवळ प्रोपोगंडा आहे, एक प्रकारचा नेरेटिव्ह सेट करण्याचा आणि आपलं नेतृत्व एस्टॅब्लिश करण्याचा हा प्रयत्न असल्याचा त्यांचा आरोप आहे. महिलांशी त्यांना काही देणं घेणं नाहीये, उलट त्याच्यात भेद निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतायत. एक महिला नेत्या म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता? नाही, मला असं वाटतं की जे राहुल गांधींनी काल कार्यक्रम घेतला त्याचं मी मनापासून स्वागत करते. आणि त्याच्यात तो कार्यक्रम त्यांनी कुठलाही पक्षाचा झेंडा लावला नाही, त्यांनी तो महिलांसाठी घेतला, सगळ्यांना इन्क्लुसिव्ह केला. पहिला असा कार्यक्रम होता जेव्हा ते एकटे स्वतः बोलत नव्हते, ते सगळ्यांना बोलू देत होते. आणि मला वाटतं की खरंच महिलांची परिस्थिती आज खूप वाईट आहे. म्हणजे मी तुम्हाला स्वतःच्या उदाहरणापासून ट्रोल करते की शिंदे गटाच्या लोकांनी मला स्वतः काय कपडे घालायचे काय नाही घालायचे याच्यावर सोशल मीडियावर ट्रोल केलेलं आहे मोर्चा आंदोलनात. हे किती वाईट आहे तुम्ही समजा. मी एका शेतकरी कामगार पक्षाच्या सरचिटणीसांची मॅरिड सून आहे, जी नातेसंबंध मानते. मी स्वतः एक महिला आहे की जी शिकलेली आहे, राजकारणात आहे, आई आहे, मुलगी आहे, सगळं आहे. पण जे राहुल गांधी म्हटले ते बरोबर आहे की एक महिला, आम्ही सगळे रिलेशनशिप्स मानतो, सगळे रिलेशनशिप जपतो, पण आमची आयडेंटिटी ही आमच्या भावावर, वडिलांवर किंवा नवऱ्यावर अवलंबून नसते. आम्ही 2 हात, 2 पाय, 1 डोकं अशा नॉर्मल ह्युमन बिंग्स आहोत, महिला आहोत. तिसरी गोष्ट, भाजपचे प्रवक्ते म्हटले की आम्ही 7च्या आधी काळजीपोटी घरी यायला पाहिजे. पण मग तुमचं शासन करतं काय, होम मिनिस्ट्री करतं काय? आम्ही रात्री 2 वाजता कामावरून परत येत असतो तर आम्ही सेफ का नसतो? हा प्रश्न मला त्या ठिकाणी त्यांना विचारायचा आहे. चौथा प्रश्न झाला धर्माचा आणि जातीचा. तर मला वाटतं ह्याच्यात धार्मिक रंग हा आणलाच नाही पाहिजे. मी ट्रिपल तलाकचं सुद्धा ओपनली, जो एनडीए सरकारने कायदा आणला आणि महिलांना मुक्त केलं, त्याचं स्वागत करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात कोणताच धार्मिक रंग न आणता त्याला महिलांनी महिलांसाठी केलेला तो कार्यक्रम एका नेत्यानी, आणि महिलांना बोलकं केलं. ती आदिवासी मुलगी काय कळकळीने बोलली. आणि हे इव्ह टीझिंग असेल, कितीतरी मोलेस्टेशन असतील, रेप्स असतील, अब्यूज असतील. 4 दिवसापूर्वी एका 9 वर्षाची मुलीवरती रेप झाला. हे काय चालवलंय? आणि महाराष्ट्रात होतंय, सगळीकडे होतंय. आणि जिथे जिथे जर आवाज जो उठवतो, जो बोलतो, तो अँटी नॅशनल होतो, जो बोलतो तो अँटी डेमोक्रेटिक होतो. आपला देश हा एक लोकशाही प्रधान देश आहे, सारखा आपण का विसरतो? बोलणं हा गुन्हा आहे का? खरंय. तर मला वाटतं हे सगळे त्या ठिकाणी मुद्दे नाही. महिला म्हणून मी या पद्धतीच्या एका कार्यक्रमाचं मनापासून राहुलजींचं स्वागत करते की ज्या पद्धतीने हा कार्यक्रम केला. आणि मी तुम्हाला सांगते, आमच्या बऱ्याच आजूबाजूच्या कॉलेजेस मधल्या मुली गेलेल्या आणि त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं की कोणीही, आणि हे माझा स्वतः घेतलेला अनुभव आहे, मी वायफळ बोलत नाही, की जेन्युअनली जी मुलगी शिकते, जिच्याकडे आय कार्ड आहे, तीच मुलगी त्या ठिकाणी आली पाहिजे. पण पैसे देऊन आणला असा पण आरोप झाला. मी खरं तर त्याच्याबद्दल मला सांगा, जेव्हा जेनझीचं आंदोलन झालं तर 12-12 वर्षांच्या मुलींचे कपडे फाडले गेले तिकडे. मग ते काय होते? ते काय दिमागी नक्षलवादी होते? साधे बिचारे परीक्षेसाठी आंदोलनाला आलेल्या होत्या. हे दिलं तुम्ही त्यांना तुमच्या सरकारने?
आणि म्हणूनच महिला म्हणून मी राहुलजींना आणि त्यांच्या कार्यक्रमाला सपोर्ट करते आणि मी याच्यात मला कुठला धार्मिक रंगच दिसत नाही. ठीक आहे. तिला सूत्र द्यायचं. हा अतुलजी प्लीज. असं आहे की मी येतो शहनाई तुमच्याकडे यांची की तुम्ही महिला आहात आणि तुम्हीच विरोध करता आहात. 1/3 आरक्षण नारीवंदन पास झालेलं आहे. खोटं बोलू नका, सगळे खोटं बोलतात आहे. तुम्ही उद्या लागू करा, आम्ही उद्यापासून लागू करायला तयार आहे. पास झालेलं आहे बिल ते, आणि हे सगळ्यात जगाला माहिती आहे. तुम्ही ChatGPT वर पोरं टाकतील, पाहतील, आम्ही बोलल्यानंतर ते होईल. आता तुम्ही सांगितलं तिरंगा. अहो, तिरंग्याचा अपमान केला यांनी. 52 वर्ष लावला नाही. आमचे लोक लावला ना, केस टाकली आहे त्यांच्यावर. तिरंगा अशुभ आहे, तिरंग अशुभ आहे. मनस्मृती खरं संविधान आहे. आम्हाला हे संविधान मान्य नाही. ऑर्गनायझर मध्ये लिहिलेलं आहे. हे सगळं विथ प्रूफ आहे. आणि तुम्ही सांगितलं ना, इंदिरा आवास योजना काढली होती 1978 मध्ये. त्या इंदिरा आवास योजनेमध्ये महिलांना पहिल्यांदा घराच्या मालकी हक्क देण्यात आला होता. आमच्या वेळेस 16 करोड फॅमिलीजला सिलेंडर, 12 सिलेंडर मिळत होते. तुम्ही ते 9 करोडवर आणले आणि सेकंड सिलेंडर उज्ज्वलामध्ये भरू शकत नाही आहे. तुम्ही हे डीबीटी वगैरे जे आहे ना, ते सगळे आमच्या योजना आहे. फक्त तुम्ही नाव बदलले. प्रधानमंत्र्यांनी आपलं नाव टाकलं, इंदिराजींचं नाव काढलं, प्रधानमंत्री योजना केलं. राजीव गांधी जीवनदा योजना आहे, त्या योजना ह्या सगळ्या ज्या आहे ना, फक्त नावं बदललेल्या आहे. प्रत्यक्षामध्ये लोकांना हॉस्पिटलमध्ये आयुष्यमानचा काही फायदा मिळत नाही. लोकांना परत जावं लागतं. हे सुद्धा वस्तुस्थिती आहे. मला सांगा, सिंहगडावरची आत्ताची रिसेंट घटना आहे, कसं प्रोग्राम केलेला आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि कसं लोकांच्या डोक्यावर परिणाम केलाय. 8 वर्षाची मुलगी विलास, मी त्यावेळेस पुण्यातच होतो. मी हे सगळ्या कार्यक्रमाच्या ऑर्गनायझेशन मध्ये सिंहगडला गेलो होतो. 8 वर्षाच्या मुलीने बरमुडा घातला म्हणून तिला मारलं आणि तिच्या परिवाराचे सगळ्यांना मारलं. हे तुमच्या चॅनलवर तुम्ही दाखवलं, हे सगळीकडे दाखवलं. देशाचे प्रधानमंत्री एका महिलेला, जी सून म्हणून 1968 मध्ये इथं आलेली आहे, तिला जर्सी गाय म्हणतात. राहुल गांधीला बछडा म्हणतात, गाय का बछडा म्हणतात. आपल्या सोनियाजींना ते म्हणतात काँग्रेस की विधवा. आणि दीदीला काय म्हणतात, दीदी, ओ दीदी. फ्लर्टिंग करतो देशाचा प्रधानमंत्री. ही भाषा आहे प्रधानमंत्र्यांची. आणि सांगतात की फक्त मुलींनी अभद्र भाषा वापरली, मुलांनी नाही वापरली. अभद्र भाषा ती अभद्रच भाषा ना. तर ही जी मानसिकता जी आहे ना, ती मानसिकता स्पष्टपणे समोर येते. आणि हे कसं कसं इम्प्लिमेंट होतं हे पण मी तुम्हाला सांगतो. याच्यातला एक श्लोक बघा काय आहे. 2.213 अध्याय 2 213वा श्लोक आहे. स्वभाव एष नारीनाम नरानामाही दूषणम अतो अर्थान प्रमादंती प्रमादस्यु विपश्यति. अर्थात पुरुषों को दूषित करना इस संसार में स्त्रियों का स्वभाव ही है. इसीलिए बुद्धिमान व्यक्ती स्त्रियों के विषय में असावधानी नहीं रखते. म्हणजे स्त्रीच्या संदर्भामध्ये जी एक मानसिकता आहे. मी 2 मुलींचा बाप आहे विलास, 2 मुलींचा. आणि अरे मुलगा नाही झाला का तुला? म्हटलं काय प्रॉब्लेम आहे, मुली आहे ना, प्रॉब्लेम काय आहे? काय प्रॉब्लेम आहे? आणि वंशाचा दिवा, वंशाचा दिवा, वर्षानुवर्ष वंशाचा दिवा, मग कोण करेल? अरे जावयाचं धन आहे. ही जी मानसिकता जी आणलेली आहे ना, ही मानसिकता सगळीकडे आहे. आणि मग काहीतरी आपण करू शकलो नाही आहे. मुली रस्त्यावर आले, मुलं रस्त्यावर आले, त्यांच्या नोकऱ्या नाही आहे, कंटिन्यू पेपर फुटतात आहे. आता पेपर फुटला, पुण्याच्या बाहेर मुलं मुली बसलेले आहेत. बिलकुल विषय आहे हा. बिलकुल पेपर फुटला, तिथे बाहेर आहे. मुलं मुली पूर्ण देशभरात आहे. आदिवासी मुलं मुली आहे. प्रेग्नन्सी टेस्ट करता तुम्ही 1 महिन्याच्या आल्यानंतर. ती पोरगी सांगत होती प्रेग्नन्सी टेस्ट करता तुम्ही. त्यांना डीबीटीच्या नावावर तुम्ही. ठीक आहे अतुलजी, मुद्दा कळला, मुद्दा कळला तुमचा. मी विचारतो वेळ कमी आपल्याकडे, सगळ्यांकडे जाऊ दे मला. मधु चव्हाणजी, क्षणभर आपण म्हणूया राहुल गांधी राजकीय अजेंडा चालवत आहेत. क्षणभर मान्य करूया, तुम्ही म्हणताय तसं ते राजकीय पक्षाचे नेते आहेत. त्यांना पुढचं राजकारण दिसतंय, त्यांना इथल्या जयंतीमध्ये जायचंय, त्यांची मतं मिळवायची, ठीक आहे. पण त्याच व्यासपीठावर ज्या महिला, ज्या मुली पोट तिडकीनं बोलत होत्या, त्यांच्यावर जी आप भीती सांगत होत्या, ती नाकारायची. मला असं म्हणायचं आहे की ज्या स्त्रियांचा अपमान करणं किंवा दुर्दैवाने 4 वर्षाच्या छोट्या मुलीपासून 70 वर्षाच्या जखड म्हाताऱ्यावर बलात्कार करणं, ही राक्षसी प्रवृत्ती. माणूस मनुष्यत्वाकडून राक्षस होत. आता बीजेपीची काय संबंध? तुम्ही आता मग त्यांना सुरक्षा देण्याची जबाबदारी कुणाची आहे? लोंढेजी ऐका, तुम्ही पण ऐका प्लीज. हा. की माझं असं म्हणणं आहे की आता त्यांनी सांगितलं की मुलींनी बोलणं असं बरोबर नाही वगैरे. तुमच्या कोणी अतिशय भयानक त्या मुलींनी शिवीगाळ केली. कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्याने त्याला विरोध केला, निषेध केला? श्रीमती सोनिया गांधी एक स्त्री होत्या ना, त्यांच्या स्वर्गवाच्या आईला शिव्या दिल्या. कुठल्या राजकीय पक्षाच्या नेत्याने विरोध केला? सोनिया गांधीने केला? बाकी कोणी केला? काँग्रेसच्या नेत्याने केला की ठीक आहे, बाकी सगळं आहे. ज्या मुलींनी सैनिकांवर थुंकतो, तुम्ही हरामजादे आहोत, वाटेल तो तमाशा केला. 12 वर्षाच्या मुलीला पोलिसांनी काय केलं असेल तर तो भोगेल, ती सगळी चौकशी आहे. 12 वर्षाची मुलगी नीटला बसली होती का? तिला काय येऊ दिलं तिच्या बिचाऱ्या मुलीला? तुम्ही बाकीच्या एकतर्फी सांगताय. आणि आता तुम्ही सांगताय लोंढेजी, तुम्ही खरे व्यवस्थित
मुद्द्याला धरून बोलता की आता तुला मुलगा नाही का, मुलगी नाही का, हा आजच्या चर्चेचा विषय आहे का? तुम्ही जर महिलांच्या बद्दल सामाजिक स्थितीबद्दल ते बोलतायत, आजही महिलांच्या बद्दलचा जो दृष्टिकोन आहे त्याच्याबद्दल या देशामध्ये हिंदू समाजाने आपली महिलांच्या बाबतीत जी प्रगती केली आहे, कुठल्या समाजाने केलंय? मग वाईट काय झालं? चांगलं झालं ना. ऐकून घ्या, चांगलंच झालं ना सर. हिंदू कोड बिल, लोंढेजी आपल्याला विनंती आहे, हिंदू कोड बिल त्या ठिकाणी हिंदूंसाठी आहे. तुमच्या विरोधी पक्ष नेत्याला हिंमत असेल तर सांगा सभागृहामध्ये की मुस्लिम महिलांसाठी कोड बिल आणा, समान नागरी कायदा आणायला सांगा, सगळ्यांना समान अधिकार आणायला सांगा. या देशामध्ये जे तुम्ही आणला पाहिजे, आणा ना तुम्ही आणला पाहिजे. हा मधुजी, खरं तर तुम्ही आणा, आम्ही आणणारच आहोत. आम्ही समाज, तुम्ही काय आता 14 वर्ष झाली ना. कुठल्या या देशात 14 वर्षात अनेक गोष्टी केल्यात. 14 वर्षात एक डायरेक्ट पैसे कुठे द्यायचे नाही. आज सरकारचा लाभ शेतकरी असो, कष्टकरी असो, विद्यार्थी असोत, विधवा असोत, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला जातात. त्यांच्यामुळे त्यांचं आहे म्हणतात. ठीक आहे, अहो त्यांचं असेल, पण ही योजना आखली समजा असं वादासाठी ग्रहित धरा की तुमचं आहे, पण तुम्ही ती बंद कपाटात ठेवली होती. ठीक आहे, अगदी थोडक्यात मला असं वाटतं इथंही महिलांवर अन्याय होता कामा नये. त्यांनाही मला पूर्ण वेळ देता आला पाहिजे. अगदी थोडक्यात वेळ कमी आहे माझ्या, मला दोघींकडे जायचंय. हा, या देशाचे प्रधानमंत्री प्रज्वल रेवन्ना ज्यांनी 15 वर्षाच्या मुलीपासून 70 वर्षाच्या महिलांपर्यंतचा बलात्कार केला हे माहीत असताना त्याच्या संदर्भात त्याचे प्रचार करताना याला मतदान म्हणजे मला मतदान, प्रज्वल रेवन्नाला मतदान म्हणजे मला मतदान. ब्रजभूषण शरण सिंग 1000 पैलवान महिलांना त्यांनी दूषित केलं, सेक्शुअल एक्सप्लॉइट केलं, त्याला सोडून देण्यात येतं. त्या मुली येऊन बोलत होत्या तिथे की उनको छोड दिया, क्लीन चिट दे दिया. नीट पेपर लीक करणारे 2 आमदार झाले बीजेपीच्या युपी मधनं, आणि एकाला क्लीन चिट दिलं जेव्हा हे चालू होतं, पोरांचं आंदोलन चालू होतं. पैलवान महिला आपल्या तिथे बसल्या होत्या, त्यांना फरफटत नेलं. देशाचे क्लीन चिट कोर्टाने दिलं, बीजेपीने नाही दिलं. क्लीन चिट कोर्टाने दिलं, बीजेपीने नाही दिलं. ठीक आहे, माझ्याकडे वेळ कमी आहे, माझ्याकडे वेळ दोघांना थांबवतो, माझ्याकडे वेळ कमी आहे, माझ्याकडे वेळ कमी आहे. अशा लोकांना देणार पण नाही आम्ही. चित्रलेखाजी, भारतामध्ये पुरुष प्रधान जी मानसिकता आहे ती केवळ एका धर्मापुरती मर्यादित आहे का? राजकीय पक्षांनी जेव्हा त्याच्याबद्दल, इथल्या पुरुष प्रधान संस्कृतीच्या बद्दल बोलायला तेव्हा सरसकट बोललं नाही पाहिजे का? ही अपेक्षा चुकीची आहे का? नाही, मी तुम्हाला सांगते, जी पुरुष प्रधान मानसिकता आहे ती भारतात जी आहे ती तोडून काढली पाहिजे आणि नेत्यांनी ती बोलली पाहिजे. आणि जो सत्तेत असतो त्याला सगळ्यात जास्ती तो करू शकतो काम आमच्यासाठी, महिलांसाठी. आणि मला एक महिला म्हणून वाटतं, आज जे सत्तेत बसलेले आहेत ते जे बोलतायत, ते जसं वागतायत, ते जे डिसिजन्स घेत आहेत, हे कम्प्लिटली अँटी वुमन आहे. याच्यात रिलीजियस रंग आणूच नका. उदाहरण देते, जसं प्रधानमंत्र्यांनी जेव्हा व्हिडिओ केला की लडकिया भद्दी भद्दी गालिया दे रहे थे, ते का नाही म्हटले? शिवी देणे अतिशय चुकीचं आहे, शिव्या दिल्याच नाही पाहिजे. आंदोलन, आम्ही एका पक्षवाले आंदोलन केलेलं आहे पूर्वी पण, तर आंदोलन करताना कोणतीच शिवी दिली नाही पाहिजे, ना मुलांनी ना मुलींनी. मग मुलीलाच का पॉइंट आउट केलं गेलं? तिने जेव्हा शिवी दिली तेव्हाच का तिला कल्चरल शॉक म्हटलं गेलं? दुसरं म्हणजे आज आम्हाला असा विश्वास वाटतो की राहुल गांधी हे पुढचे फ्युचर आहेत आणि त्यांच्यासारखा नेता महिलांबद्दल केअर करतो. अखिलेश यादवांसारखा नेता हा तिथे हाऊसमध्ये, डिंपल यादव सारख्या नेत्या तिथे हाऊसमध्ये आमच्या बाजूनी बोलल्या. एक नेता म्हणून नाही बोलत, तर एक महिला म्हणून त्या ठिकाणी सांगते. आणि लाडकी बहीणची कसली गोष्टी करतात रे. पहिले ते गाजर म्हणून आणलं, जसं पोलिंगला पैसे वाटतात ना लोक, तसं गाजर म्हणून बायकांना पैसे दिले मतांसाठी यांनी. आणि आता कुठे गेली लाडकी बहीण? एकीकडे अर्ध्या लाडक्या बहिणी कॅन्सल झाल्या, त्यांचे फॉर्म भरत नाही, बिचाऱ्या बायका दर फिरतात. त्या चुकीच्या माहिती देऊन घेत होत्या. मग का घेतलं? त्या चुकीच्या माहिती देऊन घेत होत्या. का घेतलं? त्या चुकीच्या होत्या तर इतके दिवस पैसे का दिले त्यांना? चुकीच्या नियमाच्या बाहेर कसं देणार हो? मग कसं दिलं पैसे इतके दिवस त्यांना? इतके दिवस पैसे दिले ते वसूल नाही केले. चुकीच्या माहिती दिले कसे? पैसे दिले. जबाबदार शायनांसीजी पैसे दिले. हा ठीक आहे, आपण लाडकी बहीणवर नंतर चर्चा करू. बीजेपीतच कसे निघतात नंतर चर्चा करू. शायनांसीजी राहुल गांधी, जे राहुल गांधी नेता आहे आणि त्यांना नेतृत्व करायचं आहे, तर त्यांचे विजन प्लॅन कुठे आहे? आज महिलांना काय पाहिजे? आम्हाला शिक्षा पाहिजे, आम्हाला सुरक्षा पाहिजे, आम्हाला आत्मनिर्भर व्हायचंय. आणि त्यासाठी तुमचं विजन प्लॅन काय? तुमचं काय अजेंडा सुद्धा नाही. फक्त नौटंकी, फोटो ऑप्टिक्स आणि थिएट्रिक्स, त्याच्यावरती राजकारण नाही चालत. एक
तुम्ही बघितलं आता शौचालयाला घेऊन किती महिलांना आज डिग्निटी भेटलं, घर घेऊन किती महिलांना सन्मान दिलं. लखपती दीदीज असो, ड्रोन दीदीज असो, MSMEs असो, स्किल पण महिलांचे प्रश्न संपले का? महिलांचं जे मग issues आहे ते शायनाजी agenda based आज आहे. तिथं ज्या मुली ते बोलत होत्या, agenda based आहे. तिथं ज्या मुली बोलत होत्या, आपली व्यथा सांगत होत्या, ते खोटं होतं? नाहीये ह्या भारतातल्या महिलांना आता कुठला प्रश्न उरला? नाही, नक्कीच बोला, परंतु तुम्हाला काय विजन तुम्हाला द्यायचं त्यांना, की मी आले तर आम्ही हे करणार, ते कधी पण नाही सांगितलं. त्यांचा प्रचार आहे पार्लमेंटच्या बाहेर, प्रधानमंत्रीच्या घरच्या बाहेर, हा. असं ड्रामा करून विदेश जाऊन भारतचा अपमान करायचं, हेच त्यांचं अजेंडा. तर जेव्हा आम्ही सांगतात की तुकडे तुकडे गँग असो किंवा हा. आर्मीला किंवा ऑपरेशन सिंदूरला एक मोठा प्रश्नचिन्ह करायचा, हेच त्यांचं नकारात्मक अजेंडा. सकारात्मक अजेंडा असणार तर नक्कीच तुमचे विजन ठीक आहे. तुम्ही ठीक आहे. बोलणार की हे अतुलजी, माझा वेळ महिलांसाठी संपला. माझा वेळ संपला. मुस्लिम दलित हा 10 सेकंद अतुलजी, 10 सेकंद. चित्रलेखाजी तुम्हाला 10 सेकंद. हा 10 सेकंद. पंचायत राजमध्ये 33% आरक्षण काँग्रेसने दिलं, राजीव गांधींनी दिलं, 50% आम्ही केलं. मिलिटरीमध्ये, एअरफोर्समध्ये सर्वात पहिले कमिशन जे दिलं महिलांना आम्ही दिलं, त्यावेळेस शरद पवार साहेब डिफेन्स मिनिस्टर होते. 1993 मध्ये महाराष्ट्रामध्ये 1/3 आरक्षण MPSC पासून सगळ्या नोकऱ्यांमध्ये दिलं, समानतेचा अधिकार दिला, संपत्तीमध्ये अधिकार दिला. आणि राहुल गांधींनी सांगितलं की हे जे सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक बंद आहे, हे बंद तोडून आपल्याला समानतेनं सगळ्यांच्या बरोबरीत यायचं आहे. म्हणजे ठीक आहे. बरोबरीचं ठीक आहे. शिक्षण मिळालं पाहिजे, ठीक बरोबरीचं आहे. स्कॉलरशिप मिळालं ठीक आहे. पाहिजे. बहुतेक त्यांना बरोबरीचं भविष्यात आणखी काय करणार त्याचा पण अजेंडा पाहिजे. तो पण तो विजन कळतच नाही, कसं डिपेंड करावं हेही समजत नाही. बर ठीक आहे. पण निश्चितपणे एक गोष्ट नक्की आहे, एक गोष्ट, दोघांच्याही दोन्ही बाजू आहेत आणि त्या बाजू पूर्णपणे काय म्हणतात त्याला की चुकीच्या आहेत असं नाहीये. दोन्ही बाजूंना काही गोष्टींच्या बद्दल तथ्य आहे, पण मुद्दा हा आहे की या देशाच्या राजकारणामध्ये जेनझी आणि महिला ही एक मोठी वोट बँक म्हणून राजकारणामध्ये उभी राहतीये आणि त्या वोट बँकेला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न प्रमुख राजकीय पक्षांकडून केला जातोय. आणि हे महिलांनी आता ओळखणं गरजेचं आहे, कारण महिला सुद्धा सक्षमपणे यापुढे या देशाचं सरकार आपल्या मतानं ठरवणार आहे आणि ती जागृती होते, हे तितकंच कमी. पण हे सगळं करत असताना सर्वसमावेशक बोलायला हवं, याबद्दल कुठलंही दुमत नाही. बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. बघा, जाताना प्रेक्षकांचा कौल काय आहे, तुम्ही प्रेक्षकांनी काय मत नोंदवलं हे पाहुण्यांचं तर आपण ऐकलं, पण फक्त हिंदू महिलांच्या मुक्तीचा मुद्दा घेऊन राहुल गांधींनी पक्षपातीपणा केला का हा प्रश्न आपण विचारला होता. 19% लोक म्हणतायत होय, 81% लोक म्हणतायत नाही. बडे मुद्द्याच्या चर्चेत आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटू नव्या मुद्द्यासह. तुर्तास धन्यवाद.